नाशकातल्या त्या घटनेबाबत पालकमंत्र्यांनी केली दिलगिरी व्यक्त। देशाच्या संविधान निर्मात्याचं नाव न घेण्याचा आक्षेप त्या कर्मचाऱ्या महिलेने नोंदवल्यानंतर नाशिक येथील पालकमंत्र्यांच्या झालेल्या या सभेत या ठिकाणी कार्यरत असलेल्या वन विभागातल्या माधवी जाधव यांनी अक्षरशः पालकमंत्र्याच्या त्या भाषणावर आक्षेप घेत बाबासाहेबांचं नाव पुसून काढण्याचा प्रयत्न करू नका असा संतप्त सवाल निर्माण केला होता। आणि बाबासाहेबांचं नाव पुसण्याची तुमची कशी तयारी झाली? मी संपूर्ण भाषण ऐकत होते। थोडं थोडं करून बाबासाहेबांचं नाव आता येईल मग येईल असा आशावाद होता, परंतु तुम्ही हेतुपुरस्सरपणे बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळला आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मी माघार घेणार नाही। माझ्यासारख्या असंख्य कर्मचाऱ्यांना या संविधानामुळेच जबाबदारी मिळाली असा खडा सवाल त्या रणरागिणीने उपस्थित केला। आणि खरोखरच बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची कर्तव्य तत्परता संविधानाच्या माध्यमातून 18 पगड जाती असो वा या समाजातला कुठल्याही समाजाचा तो घटक असो, तो लहान मूल असो वा वयोवृद्ध असो, सेवेत असो सेवानिवृत्त असो, कर्मचारी असो अधिकारी असो, महिला असो, अन्यथा तृतीय पंथांसाठी सुद्धा ज्या व्यक्तीने ही लोकशाही निर्माण केली त्या लोकशाहीच्या निर्मात्याबाबत त्याचा उल्लेख करणं हे पालकमंत्र्यांना भोवल्याचं दिसून येतं। आणि त्यांनी सरळ सांगितलं की मी भारताचा जयघोष करत राहिलो, परंतु हे नाव माझ्याकडून घेणं राहिलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। गेल्या ह्या वक्तव्यानंतर आणि या गोंधळानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली। अनेक संघटनांच्या माध्यमातून यावर आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली। प्रसार माध्यमांनी सुद्धा याची चांगलीच दखल घेतली आणि पालकमंत्र्यांना या झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करावी लागली। आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व, यांची शैली, यांचं असलेलं आजवरचं थोरपण हे गोरगरिबातील आर्थिक दुर्बलातील शिक्षण देण्यासाठी एवढंच काय तर प्रत्येकाला बोलणं चालणं वागणं आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार देण्याचा अधिकार सुद्धा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। आणि त्या महामानवाबद्दल त्या महामानवाचा उल्लेख न करणं आणि विशेष म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिन हा त्या संविधानामुळेच सुरू झाला। आणि या 26 जानेवारीचं महत्त्व तेवढंच नाही तर आजचा प्रजासत्ताक दिन करण्यासाठी पाकिस्तान म्हणजे आज जे पाकिस्तान आहे त्यावेळेचं जे लाहोर आहे तेथून हा एक वेगळा इतिहास आहे। आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला का करतात त्यामागेही अनेक मोठा इतिहास असला तरी या 26 जानेवारीला हे संविधान जनतेसाठी लागू करण्यात आलं। आणि त्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असलेला सिंहाचा वाटा आणि त्याबाबत पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष होणं ही चुकीची बाब ठरली। आणि त्या महिलेने उठवलेला आवाज हा तितकाच मोलाचा होता। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भारताचं संविधान आणि प्रत्येक अनेकांचा श्वास असलेलं नेतृत्व म्हणजे बाबासाहेब। बाबासाहेब यांच्या भूमिकेबाबत जो आरसा आहे तितकं ते सत्य आहे। आणि ते असल्यामुळे त्या महिलेने संविधानाबद्दलची असलेली जागरूकता दाखवत या दुर्लक्षपणाला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं। आज त्या महिलेच्या माध्यमातून अनेकांमध्ये संविधानाबद्दलची जागृती होत राहील। आणि पालकमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत जो सन्मान दिला
त्यांचंही मोठ्या मनाने सर्व स्वीकार करतील, कारण अनावधानाने ह्या गोष्टी होऊ शकतात, परंतु न टाळणे काय घडून येऊ शकते याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रासह राज्याने अनुभवला. झालेल्या या घडामोडीवर पालकमंत्र्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल नाशकासह अनेकांनी त्यांचं सांत्वन केलं, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांच्या या माफीला सगळ्यांनी आदरात्मकतेनं पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला. हीच भारताची संस्कृती, भारताचा आपलेपणा आणि सर्व धर्म समभावाची भूमिका जपणारा हा देश या प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेला सावरून घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेकांचा पुढाकार राहिला. हीच भारताची खरी सकारात्मकता. तरी पुनश्च सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त त्रिवार अभिवादन. येथेच थांबतो. सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.